दिनांक 1 मार्च दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 6 आत्मसंयोग योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांशी. ओवी क्रमांक 451 पासून पुढे. अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम् एतद्धि दुर्लभतरं लोके जन्म यदि दृश्यं तन्नन्तं बुद्धिसंयोगं लभते पौर्वदेहिकं यत् ते च ततो भूय संसिद्धो कुरुनंदनम. अथवा ज्ञानाग्निहोत्री जे परमब्रह्मश्रोत्री महासुखक्षेत्री आदिवंत जे सिद्धांताच्या सिंहासनी राज्य करती त्रिभुवनी जे कुजती कोकिलवनी संतोषाच्या जे विवेकद्रुमाचे मुळी बैसले आती नित्यफळी तया योगियांची आकुळी जन्म पावे मोठकी देहाकृती उमटे आणि निज ज्ञानाची पाहत फुटे सूर्यापुढे प्रगटे प्रकाशु जैसा तैसी दशेची वाट न पाहता वैसेची या गावान येता बाळपणीच सर्वज्ञता वरितया ते तिये सिद्ध प्रज्ञेचे निलाभे मनची सारस्वते दुभे मग सकळ शास्त्रे स्वयंबे निगती मुखे ऐसे जे जन्म जया लागी देव सकाम स्वर्गी ठेले जप होम करीती सदा अमरी भाट होईजे मग मृत्यू लोकाते वाणिजे ऐसे जन्म पार्था गाजे ते तो पावे पूर्वाभ्यासेन तेनेव हीयते ह्यवशोऽपि स जिज्ञासुरपि योगस्य शब्द ब्रह्मार्थी वर्तते. आणि मागील जे सद्बुद्धी तेच जीवित्वा झाली होती अवधी मग तेची पुढती निर्वधी नवील आहे तेत सदैवा आणि पायाळा वरी दिव्यांजन होय डोळा मग देखे जैसी अवलिळा पाताळधने तैसे दुर्भेद जे अभिप्राय का गुरुगम्य हनठाय तेत सौरसे विनजाय बुद्धी तयाची बळीये इंद्रे एती मना मन एकवटे पवना पवन स जे गगना मिळोची लागे ऐसे नेनो काय अपेसे तया ते चिकी जे अभ्यासे समाधी घरपुसे मानसाचे जानी जे योगपीठीचा भैरवू काय हा आरंभ रंभेचा गौरवू की वैराग्य सिद्धीचा अनुभव रूपा आला हा संसारो उमनती माप का अष्टांग सामग्रीचे दीप जैसे परिमळेचे धरीजे रूप चंदनाचे तैसा संतोषाचा काय घडिला की सिद्धी भांडारीहून काढिला दिसे तेने माने रुडला साधक दशे प्रयत्नाद्यमानस्तु योगी संशुद्ध किल्बिष अनेक जन्म संसिद्ध ततो याती परागतिम. जे वर्षतत याच्या कोडी जन्मसहस्रांच्या आडी लंघिता पातला थडी आत्मसिद्धीची मनोनी साधन जात आघवे अनुसरे तया स्वभावे मग आयतीये बरवे रानिवे वैवेकाचे पाठी विचारत या वेगा तो विवेकोहू ठाके मागा मग अविचारणीय ते अंगा घडोनी जाय तेत मनाचे मेहुडेविरे पवनाचे पवन पनसरे आपण पा आपण मुरे आकाशही प्रणवाचा माथा बुडे ए तुलेनी अनिर्वाच्य सुख जोडे म्हणून आधीची बोलू बोवडे तया लागी ऐसे ब्रह्मची स्थिती जे सकळा गती सिगती तया अमूर्ताची मूर्ती होऊन ठाके तेने बहुती जन्मी मागिली विक्षेपाची पानेवळे झाडली म्हणून उपजत खेव बुडाली लग्न घटिका आणि तद्रुपतेसी लग्न लागून ठेले अभिन्न तैसे लोपले अब्रगगन होऊन ठाके तैसे विश्वजेत होय मागो ते जेत लया जाये ते विद्यमानाची देहे झाला तोगा. तपस्वीभ्योधिको योगी ज्ञानोभिपो मतोधिक कर्मीभ्योश्वाधिको योगी तस्माद्योगी भवार्जुन. जया लाभाची आशा करून धैर्य बाहूचा भरवसा घालित षटकर्माचा धारसा कर्मनिष्ठ का जिये एक वस्तू लागी बाणोनी ज्ञानाची वज्रांगी झुंजत प्रपंचेशी समरंगी ज्ञानियेगा अथवा निलागे निसरडा तपो दुर्गाचा आडकडा झोंबती तपिये चाडा जयाचिया जे भजतिया भज्य याज्ञिकाचे याज्य एवं जे पूज्य सकळा सदा ते चितो आपण स्वयं झाला निर्वाण जे साधकांचे कारण सिद्ध तत्व म्हणून कर्मनिष्ठा बंधू तो ज्ञानी अंशी वेदू तापसाचा अद्यू तपोनाथू पै जीव परमात्म संगमा जयाची येणे झाले मनोधर्मा तो शरीराची परिमहिमा ऐशी पावे म्हणून या कारणे तू ते मी सदा मने योगी होई अंतःकरणे पंडू कुमारा.
अथवा ज्ञानरूप अग्नीमध्ये हवन करणारे, अध्यात्मसिद्धात निष्णात व आणि परब्रह्मरूप गावाचे वतनदार, जे एकमेका व द्वितीय ब्रह्म या सिद्धांताच्या सिंहासनावर बसून त्रैलोक्यात राज्य करतात, ते संतोषाच्या वनात मधुरध्वनी करणारे कोकिळ आहेत, जे विवेकरूप गावाच्या मूळ ठिकाणी असलेल्या ब्रह्मरूप फळाचे नित्य सेवन करतात. त्या योग्यांच्या कुळात त्यांना जन्म मिळतो. जन्मास आल्यावर बालपणीच त्यांच्या ठिकाणी आत्मज्ञानाचा प्रकाश पडतो व ज्याप्रमाणे सूर्योदयापूर्वी जशी चौकडे प्रभा फाकते, त्याप्रमाणे प्रौढ वयाची वाट न पाहता हे ज्ञान त्याला बालपणीच वरते. पूर्वजन्मी सिद्ध झालेल्या बुद्धीच्या योगाने सर्व विद्या त्याला प्राप्त होतात व त्याच्या मुखातून आपोआपच सर्व शास्त्रे निघू लागतात. असे जे उत्तम कुली जन्म, ते प्राप्त होण्याकरता स्वर्गवासी देव देखील मनात हेतू धरून नेहमी होम जप करतात. पार्था, देवांनी स्तुतीपाठक होऊन मूर्तिलोकीचे वर्णन करावे, असे जे उत्तम कुलीजन्म, ते तो योगभ्रष्ट पुरुष प्राप्त करतो. मागील जन्माच्या शेवटी त्याच्याजवळ जी सद्बुद्धी होती, तीच त्याला या जन्मी नव्याने प्राप्त होते. एखादा भाग्यवान मनुष्य पायाळू असून त्याच्या डोळ्यात दिव्यांजन घातल्यावर जसे त्याला पाताळातील गुप्तधन दिसते, त्याप्रमाणे तो दुर्बोध तत्व विचार की ज्याचे गुरुशिवाय ज्ञान होत नाही, ते फार श्रम न करता त्याची बुद्धी जाणू शकते. बलवान इंद्रिय मनाच्या स्वाधीन होतात, मन प्राणवायूशी एक होते आणि प्राणवायू सहजपणे मूर्ध्नी आकाशास मिळवून लागतो. असा अभ्यास त्याला प्रयत्नाशिवाय सहजपणे येतो व समाधी त्याच्या मनाचे घर विचारित येते. असे वाटते जणू तो योगाच्या आसनावरील भैरवदेवच अथवा योगारंभरूपी केळीची शोभाच किंवा वैराग्यरूपीची सिद्धीचा मूर्तिमंत अनुभवच. हा पुरुष म्हणजे संसार मोजण्याचे मापच अथवा अष्टांग योग साधनेचे बेटच. जणू सुगंधाने चंदनाचे रूप धारण करावे, त्याप्रमाणे साधक दशेतच तो इतका धैर्यमुक्त झालेला असतो की संतोषाचा पुतळा बनवल्यासारखा किंवा सिद्धीच्या भांडारातून काढल्यासारखा दिसतो. कारण कोट्यावधी वर्षांनी हजारो जन्मांचे उल्लंघन करून तो आत्मसिद्धीच्या किनाऱ्याला येऊन पोहोचलेला असतो. म्हणून सर्व साधने त्याला आपोआप प्राप्त होतात. मग तो सहजच विवेकाच्या राज्यावर बसतो. नंतर विवेकही मागे राहतो आणि अविचारणी असे जे ब्रह्म, ते तो स्वतःच होतो. तिथे त्याच्या मनाचे ढग नाहीसे होतात, प्राणवायूंचे हलणे बंद होते व तो आपल्याच ठिकाणी चिदाकाशात लीन होतो. ओंकाराच्या अर्धमात्रेत लीन होऊन त्याला अवर्णनीय सुख प्राप्त होते. म्हणून त्या ठिकाणी बोलणेच बंद होते. मग सगळ्या गतींना गती देणारी जी ब्रह्मस्थिती, त्या निराकार स्थितीचे तो रूपच बनून राहतो. त्याने मागील जन्मात विक्षेकरूपी केर कचरा काढून टाकला, म्हणून या जन्मी त्याची लग्नघटिका बुडते आणि तद्रुपतेशी शुभलग्न होऊन तो अभिन्नत्व पावतो. जसे ढग नाहीसे झाल्यावर ते आकाशरूप होऊन राहते, त्याप्रमाणे अर्जुना, ज्या स्वरूपापासून विश्व उत्पन्न होते व पुन्हा ते ज्या स्वरूपी लीन होते, ते स्वरूप तो याच देहाने होतो. ज्या लाभाच्या आशेने कर्मनिष्ठ पुरुष आपल्या धैर्यरूप बाहुबलाच्या भरवशावर कर्ममार्गाच्या प्रवाहात उडी घालतात, किंवा ज्या एका वस्तूसाठी हे ज्ञानी पुरुष हे ज्ञानरूप कवच धारण करून रणक्षेत्रात प्रपंच शत्रूंशी लढतात, अथवा ज्याच्या प्राप्तीसाठी तपस्वी लोक निसरड्या व निराश्रित अशा तपरूप पर्वताच्या तुटलेल्या कडावरून प्रवास करतात, जे भजन करणाऱ्यांच्या भजनाचे अधिष्ठान, यज्ञ करणाऱ्यांच्या यज्ञविषय अशा प्रकारे सर्वांस पूज्य, आणि जे साधकांचे सिद्धतत्व, ते निर्वाण परब्रह्म तो स्वतःच बनतो. म्हणून तो कर्मनिष्ठांना वंद्य व ज्ञान्यांना अविचारणीय आणि तपस्व्याचे मूळ तपोनाथ होय. हे पहा, जीव व परमात्मा याचे ज्याच्या मनात ऐक्य झाले, तो देहधारी असला तरी त्यालाही योग्यता प्राप्त होते. म्हणून अर्जुना, याच कारणास्तव योगी हो, असे श्रीकृष्ण अर्जुनास मनापासून सांगत आहेत. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.